नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पाहूयात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबाबतची। लता मंगेशकर यांना कोरोना आणि त्यानंतर न्यूमोनिया झाल्यानं त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गेल्या आठवड्याभरापासून ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर लता दीदींची काळजी घेण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांच्यावर आयसीयू मध्ये अजूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। त्यामुळे लता दीदींना बरं होण्यासाठी अजून किती दिवस लागतील हे सांगता येणार नसल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय। तर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दीदींवर उपचार सुरू आहेत आणि या हॉस्पिटल परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गेल्या रविवारीच कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचं आढळून आल्यानंतर या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं। याच ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांच्यावरती गेले 8 दिवस आहेत ते उपचार सुरू आहेत। नक्कीच लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याचं गेल्या रविवारी हे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं होतं, परंतु त्याच्यानंतरच 2 दिवसामध्ये लता मंगेशकर यांना न्यूमोनियाची देखील लागण झाल्याचं पुढे आलेलं होतं। तेव्हापासून लता मंगेशकर यांच्यावरती याच ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयू मध्ये हे संपूर्णपणे उपचार सुरू आहेत आणि हे उपचार 8 दिवस सुरू असताना किती दिवस अजून उपचार करावे लागतील हे सांगणं स्पष्ट नाही असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह निखिल चव्हाण, मुंबई। राज्यात कोरोनाचे आज 41,327 नवे रुग्ण आढळलेले आहेत, तर कोरोनामुळे तब्बल 29 जणांचा मृत्यू झालाय। राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 2,65,346 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट हा 94.3% इतका झालाय। तर दुसरीकडे मुंबईमध्ये 7,895 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। तसंच 866 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। त्याचबरोबर धारावीकरांसाठी देखील आता दिलासादायक घटना घडली आहे। धारावीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे। धारावीमध्ये आज कोरोनाचे 32 नवे रुग्ण आढळले। तर मुंबईतील कोरोना रुग्णांची मागील 5 दिवसातील आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। 16,420 ही 12 तारखेला रुग्णसंख्या होती, त्यानंतर रुग्णसंख्या वाढली, ती 13,000च्या वर पोहोचली, त्यानंतर थोडीशी कमी झाली, 11,000वर रुग्णसंख्या आली, त्यानंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली आणि 14 तारखेला खरं तर रुग्णसंख्या कमी झाली, 7,000वर ही रुग्णसंख्या येऊन पोहोचली। आणि आता राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। वळूयात पुढच्या बातमीकडे। दुबईसह यूएईतून मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक नसल्याचं, त्याचप्रमाणे 7 दिवसांचं विलगीकरण बंधनकारक नसल्याचं परिपत्रक मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेलं आहे। यापूर्वी दुबई आणि यूएईतून येणाऱ्या प्रवाशांना मुंबई महापालिकेनं विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट आणि 7 दिवसांचं विलगीकरण बंधनकारक केलं होतं, मात्र आता यातून सूट देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय तर मुंबई महापालिकेनं आता हे परिपत्रक जारी केलेलं आहे। त्यामुळे दुबई आणि यूएईतून मुंबईमध्ये येणाऱ्यांना आता आरटीपीसीआर बंधनकारक नसणार आहे। महापालिकेनं तशा प्रकारचं परिपत्रक सध्या जारी केलेलं आहे। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, दुबई किंवा यूएई मधून मुंबईमध्ये परतणाऱ्यांना आता आरटीपीसीआर टेस्ट ही बंधनकारक नसणार आहे। महापालिकेनं परिपत्रक देखील जारी केलंय, काय अपडेट? प्रोजेक्ट आपल्याला माहित होतं की ज्या वेळेला ओमायक्रॉनची लाट आली होती त्यावेळेला यूएई आणि दुबई मधून येणाऱ्या प्रवाशांसाठी एक वेगळी नियमावली तयार करण्यात आली होती। या नियमावलीमध्ये असं होतं की ज्या वेळेला हे प्रवासी विमानतळावरती येतील त्यावेळेला त्यांची आरटीपीसीआर ही जी ती बंधनकारक होती आणि त्यानंतर या प्रवाशांनी 7 दिवस होम क्वारंटाईन राहणं सक्तीचं होतं। मात्र आता ही जी विशेष नियमावली होती ती रद्द करण्यात आली आहे महानगरपालिकेकडनं आणि अशा पद्धतीनं आता कोणत्याही प्रवाशांना आरटीपीसीआर किंवा होम क्वारंटाईन राहण्याची सक्ती नाहीये असं परिपत्रक जे आहे ते मुंबई महानगरपालिकेनं काढलेलं आहे आणि आज मध्यरात्रीपासून ही नियमावली
येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू होणार आहे. खरं तर अनेक प्रवाशांची याबाबत तक्रारी जे त्या होताना पाहायला मिळत होती, कारण का दुबईसारख्या शहरामध्ये ओमायक्रॉनचं संकट जे आहे त्या ठिकाणी रुग्ण जे आहेत ते कमी संख्येनं सापडत होते. त्या देशानं सुद्धा त्या प्रकारची काळजी घेतली होती आणि अनेक प्रवाशांची मागणी सुद्धा होती की RT-PCR जी आहे ती करण्यात येऊ नये आणि होम क्वारंटाईन जे आहे ते सक्तीचं नसावं नाही. यानुसारच आता महानगरपालिकेने हे परिपत्रक काढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्राजक्ता, निश्चितच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. आनंद परांजपे यांचे वडील प्रकाश परांजपे यांना शिवसेनेनं जो मान सन्मान दिला त्यामुळे त्यांची चप्पल घालून त्यांनी काम करायला हवं होतं, मात्र त्यांना जे जमलं नाही असा टोला शिंदे यांनी लगावलाय. खारेगाव उड्डाणपुलाचा श्रेयवादावरून आनंद परांजपे यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली होती. त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते मनमाडमध्ये बोलत होते. प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मान सन्मान दिला, आता त्यांची चप्पल त्यांनी घालून त्यांच्यासारखं काम करायला पाहिजे होतं, परंतु त्यांना काय ते जमलं नाही. त्यामुळे त्यांनी पहिलं आत्मचिंतन केलं पाहिजे स्वतःच्या बाबतीमध्ये आणि नंतरच दुसऱ्यावर त्यांनी बोललं पाहिजे. बापाची चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांना लगावला. तर ठाण्यातील शिवसेना नेते नरेंद्र म्हस्के हे कलियुगातील नारद असल्याची टीका देखील आनंद परांजपे यांनी केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कुणी टीका केल्यास प्रत्युत्तर देणारच असं देखील त्यांनी म्हटलंय. बोलताना आपण भान ठेवावं. मराठीमध्ये म्हण आहे की बापाची चप्पल झाली म्हणून बापाची अक्कल येत नाही. आव्हाड साहेब हे त्याला मुलासमान प्रेम करतात, पण त्यांनी काल ते जे वक्तव्य केलं की मुलाच्या यशाने यांच्या पोटात दुखतं का, अशा प्रकारची कुठलीही भावना राष्ट्रवादीच्या मनामध्ये नाही. नवी मुंबईमधील जागतिक दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमचं रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटबॉलच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा संघ सुद्धा या स्टेडियममधून दरारा निर्माण करणारा तयार व्हायला पाहिजे अशी आशा व्यक्त केली आहे. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, अदिती तटकरे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. एका जागी 4 फुटबॉल पिचेस ही काही खायची गोष्ट नाहीये. एवढी जागा उपलब्ध आहे म्हटल्यानंतर पटकन तिकडे कोणतरी एखाद्या विकासक घेऊन टॉवर बांधून मोकळा झाला असता. ही साधी गोष्ट आहे. पण तसं न होऊ देता आपण जे मी मगाशी म्हटलं की जगावं कशासाठी, जगावं कसं, एक हेल्दी ज्याला आरोग्य म्हणतो, आरोग्यदायी जीवन, त्याच्यासाठी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि संजयजी, तुमचं मी तुम्हाला खास धन्यवाद देतो की तुम्ही पुढाकार घेतलात. नुसतं फुटबॉलचं मैदान एवढ्या पुरतं मर्यादित न राहता तुम्ही एक कन्सेप्ट आता मांडला, तो स्पोर्ट्स सिटी. स्पोर्ट्स सिटी काय छान वाटते. स्पोर्ट्स सिटी म्हणजे ऐकायलाच खूप छान वाटतं. आणि सगळ्या खेळासाठी असलेल्या सोयी सुविधा या एका जागी उपलब्ध करून देणारं हे माझं महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र कदाचित देशातलं पहिलं राज्य असू शकेल. मला काहीच कळत नव्हतं फुटबॉल, अजूनही काही कळत नाहीये, प्रामाणिकपणाने सांगतो. माझ्या मनात काय होतं की फुटबॉल म्हणजे काय, नुसते लाथाच मारायच्या आहेत. दुगाण्या झाडायला काय लागतंय डोकं, दुगाण्या झाडायचं तर रोज दुगाण्या झाडत असतो, पण त्या दुगाण्या झाडणं वेगळं आणि फुटबॉल हे तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा पायाने खेळायचा जरी खेळ असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा डोकं वापरावं लागतं. आणि ते डोकं सुद्धा जसं बुद्धिबळात वापरतात तेवढ्याच पातळीने वापरावं लागतं. म्हणजे पलीकडची टीम, मग त्यातले महत्वाचे खेळाडू कोणते, त्याचे वीक पॉईंट कोणते, त्याचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते, मग त्याला सराउंड कसं करायचं, तो कोणती खेळी खेळेल, हे झटपट करावं लागतं. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी एकला चलो रेचा नारा दिलाय. त्यामुळे ठाण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे संकेत मिळतात. ठाणे महापालिकेत शिवसेनेला पूर्ण बहुमत आणि एक हाती सत्ता मिळावी यासाठी कामाला लागल्याचंही नरेश म्हस्के यांनी म्हटलेलं आहे. तर युतीबाबत निर्णय वरिष्ठ नेते घेणार असले तरी महापौर आणि ठाण्याचा जिल्हा प्रमुख म्हणून माझं मत युतीच्या बाजूने नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. खदाणीतील ब्लास्टिंगमुळे आदिवासींच्या घराला तडे गेलेले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांवर अंगणात झोपण्याची वेळ आली आहे. दगडखाणीमुळे आदिवासी बांधवांची झोप उडाली आहे. दगडखाण
मालकांना सरकारनं लीजवर जमीन दिलेली आहे. दगड खदाणीत रात्रंदिवस करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे अनेक आदिवासींच्या घरांना तडे जाऊन मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे जीव मुठीत घेऊन आदिवासींना जगावं लागतंय. कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीजवळ असलेल्या पठारपाड्यातील आदिवासी नागरिकांची इथल्या दगड खाणींनी अक्षरशः झोप उडवलेली आहे. घरांना तडे गेल्यानं ते कधीही कोसळतील या भीतीपोटी अनेक घरातील अख्खं कुटुंब अंगणात झोपत असल्याचं या आदिवासींचं म्हणणं आहे. पठारपाडा येथे आदिवासी बांधवांची 35 घरं असून ती विटामातीची आहेत. त्यामुळे घर कोसळण्याचा संभव जास्त आहे. गोवंशच्या तस्करीच्या संशयावरून एका ट्रकचा पाठलाग करत असताना 2 प्राणी प्रेमींवर 40 ते 50 जणांच्या जमावानं हल्ला केल्याची घटना कुर्ल्याच्या कसाईवाडा इथे घडली आहे. आशिक कमलाकांत बारीक आणि प्रतीक ननावरे या दोघांवर जमावानं हल्ला केला. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे. पुलिस ने कार्रवाई करते समय वहाँ के कसाईयों ने हमारे ऊपर हमला करके हमारे साथीदार आशीष कमलाकांत बारिक इनके ऊपर बहुत गंभीर तरीके से हमला कर दिया. उसमें उनको बहुत चोट आई है. उसमें उन्होंने सलिया, डंडा, पत्थर इन सब से उन्होंने हमला किया. इस वजह से उनके सर पे बहुत गहरी चोट आई है. तिकडे विरारमधल्या माया निवास या इमारतीमध्ये राजू माया नावाच्या व्यक्तीनं आपल्या बहीण स्मिता शहावर चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केलंय. घराच्या भिंतीवरून या दोघांमध्ये वाद असल्याची माहिती मिळते. राजू माया हा आपल्या बहिणीच्या घरी चाकू घेऊन जात असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. जखमी अवस्थेतील स्मिता शहा यांना शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी विरार पोलिसांनी राजू मायाला अटक केलेली आहे. बदलापुरात चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. बदलापूर पश्चिमेच्या वडवली भागात दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली आहे. इथल्या अभंग बंगल्यात ज्ञानदेव पाटील आपल्या कुटुंबासोबत राहतात. ते आपल्या पत्नीच्या श्राद्धासाठी जळगावच्या अमळनेरमध्ये गेले होते. यावेळी बंगल्याच्या दाराला लावलेले कडी कोयंडा उचकटून चोरटे बंगल्यामध्ये शिरले. या चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोनं आणि चांदीचे दागिने असा लाखोंचा ऐवज चोरून पोबारा केलेला आहे. या चोरट्यांनी बंगल्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरी केलाय. ती हार्ड डिस्कच काढून नेली, टीव्ही पण नेला. त्याच्यामुळे काही कळायलाच मार्ग नाही आहे. किती नुकसान झालं त्याचा अंदाजच येत नाही. कारण मी अननोन आहे. सगळे काय होतं ते श्रीधन होतं माझ्या बायकोचं. आता तीच नाही आहे. त्याच्यामुळे मलाही काही कल्पना नाही की कुठे काय आहे. तरी अंदाज किती कॅश वगैरे किंवा रोकड वगैरे असं काही गेलं असेल काय अंदाज? कॅश तर माझ्या हिशोबाने कॅश माझी जी होती खाली ठेवलेली 2.25 लाख रुपयाची कॅश होती. त्याच्यानंतर चांदीचे काही हे होते महालक्ष्मीचे, ते जवळजवळ 400-500 ग्रॅम असतील. ते जवळजवळ ते गेले. बोरिवलीमधील जैन मंदिरातील दानपेटी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना MHB कॉलनी पोलिसांनी अटक केलेली आहे. दानपेटी चोरी करण्याचा प्रकार मंदिरामध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. पनवेल मुंब्रा येथील धरणा कॅम्पमध्ये सापळा रचून पोलिसांनी आरोपी राजू शेख आणि आकाश खान यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फोडून त्यातला 50,000 ते 60,000 रुपये कॅश चोरीस गेल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तात्काळ तो गुन्हा दाखल केल्यानंतर MHB पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर PSI धोत्रे आणि त्यांचा स्टाफ यांनी अथक प्रयत्न करून त्या दोन्ही आरोपींना नवी मुंबई येथून अरेस्ट केलं आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत केलेली आहे. निर्जीव भिंतींना आपल्या कलेच्या माध्यमातून बोलकं करण्याचं काम सध्या कल्याण डोंबिवली शहरात सुरू आहे. राज्याच्या विविध भागातून आलेले कलाकार आणि विद्यार्थ्यांनी आपल्या
कुंचल्यातून भिंतींवर आकर्षक चित्र साकारलेली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं डोंबिवली शहराच्या सौंदर्यात भर पडावी या संकल्पनेतून कल्याण डोंबिवली महापालिकेनं हा उपक्रम हाती घेतलाय. यात काही बांधकाम व्यावसायिक लोकसहभागातून आपल्या शहराचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतायत, तर डोंबिवली, ठाकुर्ली, कचोरी अशा विविध ठिकाणच्या भिंतींवर कलाकारांनी आपल्या कुंचल्यातून देशाची संस्कृती चित्राच्या माध्यमातून रेखाटली आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन, ऑलिम्पिक खेळात देशाचं नाव उंचावलेल्या खेळाडूंचं चित्र इथे रेखाटण्यात आलेलं आहे. मी जे स्कूल ऑफ आर्टचा पासआउट आहेत इथे आणि सगळे आर्टिस्टच काम करतात. आणि आमची थीम अशी आहे की इंडिपेंडन्स डे निमित्ताने सगळं फेस्टिवल इथे दाखवलेले आहे आणि क्रांतिवीर सगळे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि 90 फीट रोडला सुशोभीकरणाच्या हिशोबाने आम्ही सगळ्या अशा ब्राईट कलरच्या पेंटिंग्स आणि एक थीम दिसावी अशा प्रकारे आम्ही पेंटिंग्स केलेल्या आहेत. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीनं 25 लाखांच्या चोरीचा तपास केलेला आहे. मलबार हिलमध्ये नोकरानंच 25 लाखांची चोरी केली होती. चोरीनंतर तो बिहारला पळाला होता. क्राईम ब्रांचनं त्याला बिहारमध्ये जाऊन अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 25 लाख रुपये ताब्यात घेण्यात आलेले आहेत. खासदार उदयनराजे कधी काय करतील याचा नेम नाही. त्यांनी आज पवई नाक्यावरील राजधानी सेल्फी पॉइंटवर चक्क लुंगी घालून फोटो सेशन केलं. यावेळी त्यांना माध्यमांनी लुंगी घालण्याचं कारण विचारताच मला बरं वाटतं असं सांगितलं. त्यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांनी देखील लुंगी परिधान केली होती. यावेळी गाडीत लावलेल्या पुष्पा चित्रपटातील गाण्यावर उदयनराजे फिदा झाल्याचं दिसून आलं. सातारकरांना नेहमीच्या स्टाईलमध्ये फ्लाइंग किस देत पुन्हा एकदा त्यांनी कॉलर उडवली. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात साताऱ्यातील उदयनराजेंचे चाहते लुंगी घालून दिसतील यात शंका नाही. क्रीडाप्रेमींमध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती विराट कोहलीची. नुकतंच विराटनं भारतीय कसोटी संघाचं कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतलाय. कर्णधार म्हणून विराटची कारकीर्द कशी राहिली पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून. भारताचा कसोटी क्रिकेटमधला सर्वात प्रभावी कर्णधार ही विराट कोहलीची ओळख. मात्र आपल्या 7 वर्षांच्या यशस्वी कामगिरीनंतर विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटच्या कर्णधार पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. विराटच्या कामगिरीवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 68 कसोटी सामने खेळलाय. त्यात भारतामध्ये 31 सामने तर देशाबाहेर 37 कसोटी सामने खेळले गेले. या खेळल्या गेलेल्या 68 सामन्यांपैकी भारताने 40 सामने जिंकले. 17 सामन्यांमध्ये आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं, तर एक टेस्ट मॅच ही ड्रॉ झाली होती. विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वात टीम इंडिया ही वर्ल्ड रँकिंगमध्ये नंबर 1च्या स्थानावर राहिली. विराटची खासियत अशी की कर्णधार असताना तो कधीही दडपणाखाली खेळला नाही. कर्णधारपदी असताना त्याने 20 वेळा सेंचुरी आणि 18 वेळी हाफ सेंचुरी केली आहे. आणि विशेष म्हणजे तब्बल 7 वेळा डबल सेंचुरी म्हणजे 200पेक्षा जास्त रन्स केले आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. खेळामध्ये चढ उतार हे आलेच. कर्णधारपदी असताना पार पडलेल्या जबाबदारीचा आणि केलेल्या प्रयोगाचा अनुभव विराट इथून पुढेही टीम इंडियाला वेगळ्या उंचीवर न्यायला मदत करेल या शंका नाही. रोहन कदम, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र न्यूज 18 लोकमतकडून एक कळकळीचं आवाहन. कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढते. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करायला विसरू नका. सतत सॅनिटायझरचा वापर करत राहा. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. तसंच शासनानं घालून दिलेल्या कोरोना नियमांचं पालन करा. आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.